Students, in today's lecture, we'll study the stability of control system. आपण टाइम रिस्पॉन्स अनालिसिस बघितले सेकंड ऑर्डर सिस्टीमच्या, आता आपण स्टॅबिलिटी सिस्टीमची बघणार आहोत. स्टॅबिलिटी म्हणजे काय? स्टॅबिलिटी म्हणजे if a control system produces bounded output for bounded input, then that control system is known as stable system. एखादी सिस्टीमला जर आपण ठराविक प्रकारचं इनपुट दिलं तर त्याने आउटपुट हे बाउंडेडच प्रोड्यूस केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल एसी जर घेतला तर एसीला जर आपण 25 डिग्री सेल्सिअस जर ॲज अ इनपुट म्हणून दिलं की 25 डिग्री सेल्सिअस मला रूम टेम्परेचर पाहिजे, तर त्याने जर 18 डिग्री सेल्सिअस पर्यंत चिल केलं तर याचा अर्थ काय सिस्टीम स्टेबल नाहीये. मग कुठली सिस्टीम स्टेबल आहे कुठली नाहीये हे पण आपल्याला डिटरमाइन करता येतं. म्हणजे एखादी सिस्टीम डिझाईन केली तर ते स्टेबल राहील की इनस्टेबल राहील हे तुम्ही पहिलेच डिटरमाइन करू शकता. ते कसं ते आपण ह्या चॅप्टर मध्ये आता बघणार आहोत. So stability is an important characteristic of any control system, which implies that small changes in the system input do not result in large changes in the system output. सिस्टीम आउटपुट मध्ये एखादा जर स्मॉल चेंज झाला तर सिस्टीमच्या आउटपुट मध्ये जास्त फरक पडत नाही. त्याला अशा सिस्टीमला आपण स्टेबल सिस्टीम म्हणतो. ओके, सो स्टेबल सिस्टीम कशी कोणती हे जर ओळखायचं असेल तर आपण एकदम सिंपल ह्या चॅप्टर मध्ये एकदम सिंपल दिलेलं आहे. जो काय एस प्लॉट काढत होतो आपण, इथे सिग्मा होतं, इथे जे ओमेगा होतं, बरोबर. सो जेवढे काही रूट्स आपण काढत होतो बघा, पोल्स आणि झिरोज असे ड्रॉ करत होतो, पोल्स असे ड्रॉ करत होतो, बरोबर. जे काही आपण पोल्स अँड झिरोज ड्रॉ करतो, बरोबर. तर वेन पोल्स अँड झिरोज किंवा रूट्स, इन शॉर्ट दोघांना आपण रूट म्हणू शकतो. वेन रूट्स ऑफ कंट्रोल सिस्टीम लाईज ऑन लेफ्ट हँड साइड ऑफ द इमेजनरी ऍक्सिस. इमेजनरी ऍक्सिसच्या याला इमेजनरी ऍक्सिस म्हणतात कारण की ते जे आहे, आणि याला रिअल ऍक्सिस म्हणतात. हा जो सिग्मा आहे याला आपण रिअल ऍक्सिस असं म्हणतो. So when all the roots of control system lies on left hand side of the imaginary axis, then that control system is known as the stable control system. आणि जेव्हा जेव्हा एखादा रूट कंट्रोल सिस्टीमचा या बाजूला येतो, पोल्स असेल झिरोज असेल, या इमॅजिनरी ऍक्सिसच्या राईट साइडला येतो असा इथे, त्यावेळेस ती सिस्टीम ही अनस्टेबल सिस्टीम असते. त्यावेळेस त्या सिस्टीमला काय म्हणणार आपण? इनस्टेबल सिस्टीम. am I क्लिअर? इथे मी जे बोललो ते सगळ्यांना क्लिअर होतंय? येस सर. ओके, स्टॅबिलिटी अशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो. मग आता स्टॅबिलिटीच्या प्रकारावरून, स्टॅबिलिटीच्या टाइप्स वरून जे काही सिस्टीमचे टाइप्स पडतात ते आपण स्टडी करूया. types of system. The first type of system is stable system. So stable system means what? A linear time invariant system which satisfy the conditions such as system produces bounded output for bounded input. This is the first condition, and second condition is neglecting all initial conditions, the system output must be 0 when there is no input. So these two conditions are there. So what are that conditions? I'll write it here. For bounded input, when system produces bounded output. This is first condition, and second condition is neglecting all initial conditions. System output should be 0 for no input. इनपुट ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस सिस्टीमचं आउटपुट हे 0 असलं पाहिजे, सुरुवातीची कंडिशन सोडून. So when these two conditions satisfy by a system, that system is known as stable system.
आय होप स्टेबल सिस्टीमची डेफिनेशन तुम्हाला सर्वांना समजली असेल. ओके, so this is your stable system. Second is unstable system. Unstable system. Unstable system means when system produces unbounded output. For bounded input. ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस सिस्टीमला आपण अनस्टेबल सिस्टीम असं म्हणतो. आणि when system input is zero, when system input is zero, it produces some output. When system produces unbounded output for bounded input, and when system input is zero, it produces some output. म्हणजे याचे उलट exactly. Okay, so that systems are known as unstable system. Third type of system is critically stable system. Critically stable system. Now, critically stable system means what? If the system generates oscillations with constant amplitude and frequency. If system generates constant output, with amplitude and frequency, then that system is known as critically stable system. Then fourth and last type of system is when stability of system depends upon certain parameters of the system, then it is called as conditionally stable system. Conditionally stable system. बघा आता हे पुन्हा एकदा परत सांगतो. बघा काय आहे ते. सपोज एक कंट्रोल सिस्टम आहे जिथं पोल 0 प्लॉट तुम्ही ड्रॉ करताय. एका कंट्रोल सिस्टमचा पोल 0 प्लॉट तुम्ही ड्रॉ करताय. हा तुमचा रिअल ऍक्सिस, हा तुमचा इमेजनरी ऍक्सिस, बरोबर. So first condition is system stable. For bounded input,
for bounded input when system produces bounded output, and neglecting all initial conditions, the system output should be 0. Means when the roots of the system lies on left hand side of the plane, म्हणजे ह्या बाजूला ज्यावेळेस सगळे रूट्स असतात सिस्टीमचे, त्यावेळेस ती सिस्टीम असते स्टेबल सिस्टीम. त्यावेळेस ती सिस्टीम असते स्टेबल सिस्टीम. अँड स्टेबल सिस्टीम जी आहे आपली, तिचा ग्राफ कसा येतो, आउटपुट इन्क्रीज होतोय, ऑसिलेशन्स क्रिएट होतात आणि फायनली आउटपुट स्टेबल असतं. सो दिस इज युअर first means stable system. First is stable system. Second is when system produces unbounded output for bounded input, and when system is input is 0, it produces some output. काहीतरी आउटपुट प्रोड्यूस करतो. म्हणजे ज्यावेळेस सिस्टीमचे सर्व रूट्स हे ह्या बाजूला असतात, राईट हँड साइड ऑफ द इमेजनरी ऍक्सिस, देन द सिस्टीम इज अनस्टेबल सिस्टीम. आणि अशा वेळेस सिस्टीम कशी बिहेव करते ते दाखवतो तुम्हाला. सिस्टीम बिहेव लाईक, म्हणजे बघा अँप्लिट्यूड जे आहे ते सिस्टीमचे इन्क्रीज होत जातात, आणि पहिल्या केसमध्ये अँप्लिट्यूड हे डिक्रीज होत होत सिस्टीम हे फायनली स्टेबल आउटपुट देतात, स्टेबल किंवा कॉन्स्टंट आउटपुट. थर्ड इज क्रिटिकली स्टेबल सिस्टीम. इन क्रिटिकली स्टेबल सिस्टीम, सिस्टीमचे जे काही रूट्स आहे ते या इमेजनरी ऍक्सिसवर असतात, शेडेड पोर्शन मध्ये. सो हियर द सिस्टीम ऑसिलेट्स विथ कॉन्स्टंट अँप्लिट्यूड. जसा तुमचा ऑसिलेटर असतो, कॉन्स्टंट अँप्लिट्यूड आणि कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सीने सिस्टीम ही ऑसिलेट करत. ओके. अँड फोर्थ वन इज कंडिशनली स्टेबल सिस्टीम. म्हणजे सिस्टीमचे जर ठराविक काही पॅरामीटर्स चेंज झाले तर सिस्टीम ही अनस्टेबल होईल, किंवा ठराविक पॅरामीटर्स चेंज झाले तर सिस्टीम ही स्टेबल होईल. म्हणजे ती स्टेबल पण ऍक्ट होऊ शकते, अनस्टेबल पण ऍक्ट होऊ शकते. ठराविक इनपुटला ती स्टेबल, ठराविक आउटपुटला ती अनस्टेबल. These three types of systems are there, and they are called as, this is nothing but the stability of system, that is nothing but the stable or unstable, conditionally stable or critically stable. Critically म्हणजे काय, ठराविक इनपुटला डिफरंट ती स्टेबल होऊ शकते किंवा अनस्टेबल होऊ शकते. बरोबर. So there are four types of stability of the control system, or four types of systems: stable, unstable, critically stable, and conditionally stable. Now, next point is we will study the types of stability. टाइप्स ऑफ स्टॅबिलिटी. जसं आता आपण बघितलं की सिस्टीमचे टाइप्स पाहिले, आता स्टॅबिलिटीचे टाइप्स. स्टॅबिलिटी टाइप्स मीन्स देर आर टू टाइप्स ऑफ स्टॅबिलिटी: absolute stability, and second one is relative stability. So absolute stability means what? When system is perfectly stable or perfectly unstable or conditionally stable, it indicates system is absolutely stable. म्हणजे एक तर सिस्टीम पूर्णपणे स्टेबल आहे, सिस्टीम पूर्णपणे अनस्टेबल आहे, किंवा सिस्टीम ही कंडिशनली स्टेबल आहे. म्हणजे ह्या तीन प्रकारात कुठल्याही प्रकारात जर सिस्टीमची स्टॅबिलिटी मोडली तर त्याला ऍब्सोल्यूट स्टॅबिलिटी म्हणतात. म्हणजे हे फिक्स आहे की ती एक तर स्टेबल आहे, ती एक तर अनस्टेबल आहे, किंवा ती कंडिशनली स्टेबल आहे. जेव्हा ह्या तीन स्टॅबिलिटी पैकी कुठलीही एक स्टॅबिलिटी जर डिटरमाइन झाली तर त्या सिस्टीमला ऍब्सोल्यूट स्टॅबिलिटी ऑफ सिस्टीम असं म्हणतात. ओके. म्हणजेच काय की
सिस्टीमची स्टॅबिलिटी कुठेतरी डिटरमाइंड आहे, फिक्स आहे, अशा वेळेस ऍब्सोल्यूट स्टॅबिलिटी असं म्हणतात. सेकंड इज relative stability. So relative stability may be measured by relative settling times of each root of pair. Settling time of pair of complex conjugate poles is inversely proportional to the real part of the roots. That is nothing but the relative stability. For example, suppose this is our system. This is our system. In this system, if the system roots are on x-axis like this, when system roots are on x-axis like this, here in this case the system is stable as the roots lies on the left hand side of the plane. प्लेनच्या लेफ्ट हँड साइडला आहे, त्याच्यामुळे सिस्टीम स्टेबल आहे. पण ती ही रिलेटिव्ह स्टॅबिलिटी झाली. म्हणजे काय की सिस्टीम ही स्टेबल आहे, परंतु रूट्स जे आहे जेवढे ह्या एक्स वाय ऍक्सिसच्या जवळ असणार, या एक्स ऍक्सिस वरचे रूट्स जेवढे वाय ऍक्सिसच्या जवळ असणार तेवढी सिस्टीम कमी स्टेबल, आणि जेवढे हे रूट्स या इन्फिनिटीकडे जाणार, इकडे निगेटिव्ह साइडला इन्फिनिटीकडे जाणार, तेवढी सिस्टीम ही जास्त स्टेबल होणार. फॉर एक्झाम्पल, ही फर्स्ट कंडिशन ट्रीट करा. when this is the case, system output will be like this. ही फर्स्ट कंडिशन आहे. secondly if roots of the system are like this, म्हणजे एक्स ऍक्सिस वर पण नाही, वाय ऍक्सिस वर पण नाही, लेफ्ट हँड साइडला, परंतु अबो अँड बिलो एक्स ऍक्सिस, सिस्टीम ही स्टेबलच राहणार, पण सिस्टीमचं बिहेवियर अशा पद्धतीने असणार. बघा दोघांमधला फरक. when roots are complex conjugate with negative real part, म्हणजे रूट्स हे निगेटिव्ह साइडला आहे पण कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणजे याच्यामध्ये जे ची टर्म प्रेझेंट आहे, अशा वेळेस सिस्टीमचं बिहेवियर अशा पद्धतीचं असेल. बरोबर. when roots are here, when roots are here like this, then output of system will be exponentially increasing like this. This is the third condition. If roots are like this, this is fourth condition. In fourth condition, output of system will be increasing like this. Output of system is increasing like this. This is the fourth condition. आणि जर सिस्टीमचे रूट्स हे या वाय ऍक्सिस वर असेल तर आपण ऑलरेडी बघितलं ही क्रिटिकली स्टेबल. बरोबर. सिस्टीमचं आउटपुट तुम्हाला कॉन्स्टंट मिळेल, असं इन्क्रीजिंग पण नाही आणि डिक्रीजिंग पण नाही. आय होप तुम्हाला हे कळत असेल. तो याला रिलेटिव्ह स्टॅबिलिटी म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस ह्या तिघांपैकी कुठली एक स्टॅबिलिटी असेल तर सिस्टीमला ऍब्सोल्यूट स्टॅबिलिटी म्हणतात. आणि रिलेटिव्ह स्टॅबिलिटी म्हणजे काय की जेवढे रूट्स हे ह्या वाय ऍक्सिस पासून दूर दूर जातात तेवढे सिस्टीमची स्टॅबिलिटी ही कमी जास्त होत होते. सो दॅट इज नथिंग बट द रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ द सिस्टीम. आता मला विचारा, काही डाऊट आहे का याच्यामध्ये? असेल तर विचारा पटकन. सर ऍब्सोल्यूट स्टॅबिलिटी परत सांगा ना. Absolute stability means when the stability of the system is determined किंवा defined आहे की ती स्टेबल आहे. म्हणजे तुम्हाला फक्त असं म्हणायचंय
की ती सिस्टीम स्टेबल आहे. किती स्टेबल आहे हे रिलेटिव्ह स्टॅबिलिटी. बरोबर, म्हणजे आपण जसं म्हणतो की सिस्टीम स्टेबल आहे. ओके, सिस्टीम स्टेबल आहे, पण थोडीशी स्टेबल आहे, जास्त स्टेबल आहे किंवा खूप जास्त स्टेबल आहे, हे रिलेटिव्ह स्टॅबिलिटी मध्ये कळतं. बरोबर, किंवा सिस्टीम ही अनस्टेबल आहे. सिस्टीम ही अनस्टेबल आहे, पण किती अनस्टेबल आहे, थोडीशी अनस्टेबल आहे की खूप जास्त. जसं फॉर एक्झाम्पल बघा, हे काय दाखवतं, सिस्टीम अनस्टेबल आहे. बरोबर, सिस्टीम ही अनस्टेबल आहे इथे कळतंय आपल्याला. बरोबर, पण इथे बघा, ही पण सिस्टीम अनस्टेबल आहे. बरोबर, आणि ही पण सिस्टीम जवळपास अनस्टेबल आहे. म्हणजे अनस्टेबल मध्ये पण पुढे कॅटेगरी जर तुम्हाला डिफाईन करायची असेल तर ती रिलेटिव्ह स्टॅबिलिटी झाली. थोडीशी अनस्टेबल आहे की खूप जास्त अनस्टेबल आहे. बरोबर, सो दॅट इज रिलेटिव्ह स्टॅबिलिटी. ऍब्सोल्यूट म्हणजे काय, फक्त तुम्ही म्हणणार की जसं आपण एकदम सोपं उदाहरण सांगतो की जसं की डॉगचं एक्झाम्पल घेतलं. डॉग, सगळ्या डॉग्सला आपण डॉग म्हणणार, पण त्याच्यात लॅब्राडॉग वेगळं, जर्मन शेपर्ड वेगळं, हे त्याची कॅटेगरी झाली, सब कॅटेगरी. बरोबर, त्याचं वेगवेगळ्या टाईप्सचे त्याचे म्हणजे डॉगची प्रजाती झाला आपण म्हणतो, तसंच पद्धतीचं आहे. ऍब्सोल्यूट म्हणजे काय, ती स्टेबल आहे एवढं कळतं, किंवा ती इनस्टेबल आहे, अनस्टेबल आहे एवढं कळतं, किंवा ती कंडिशनली स्टेबल आहे एवढंच कळतं. पण जर एखादी सिस्टीम स्टेबल आहे तर त्याची स्टॅबिलिटी किती लेवलची आहे हे रिलेटिव्ह स्टॅबिलिटी कळतं. मग ती थोडी स्टेबल आहे बघा, हे दोन्ही पण काय आहे, स्टेबल सिस्टीम आहे. ही खूप जास्त स्टेबल आहे, ही थोडीशी कमी प्रमाणात स्टेबल आहे. व्हायब्रेट किंवा ऑसिलेशन होतात, नंतर ते स्टेबल होत आहे. ही पण अनस्टेबल सिस्टीम आहे, ही पण अनस्टेबल सिस्टीम आहे. बरोबर, पण ही कुठल्या प्रकारची, ही कुठल्या प्रकारची, हे कोण डिटरमाइन करतं, तर रिलेटिव्ह स्टॅबिलिटी त्याला डिटरमाइन करतं. आता कळालंय? समजलंय का? येस सर, समजलं.